ओके, तर आपण या सायंकाळी देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ओके, तर आजच्या या सायंकाळी म्हणण्यासाठी जो संदर्भ आहे तो आपल्या सगळ्याच्या समोर आहे. माझी आशा आहे की आपल्याला तो दिसत असावा. एब्री लोकास पत्र पहिला अध्याय आणि त्यातील विशेष करून आपण अ, एक पासून पुढे काही वचन जे आहेत आपण या सायंकाळी आपण अभ्यासणार आहोत. तर विशेष करून अ, मला असं वाटतं ठीक आहे. तर 1 ते 3 ही वचनं आपण आज या सायंकाळी अभ्यासूया. देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी देवाच्या उजवीकडे तो बसला. ओके, तर विशेष करून या संदर्भाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि सगळ्यात अगोदर या पुस्तकाकडे पाहत असताना पाहण्या अगोदर आपण जे या पुस्तकाची जी पार्श्वभूमी आहे त्या अगोदर आपण समजून घेऊया. ओके, तर इब्री लोकास पत्र जे आहे ते यहुदी लोकांसाठी, यहुदी जी वाचक होते त्यांच्यासाठी ही लिहिण्यात आलेलं पत्र आहे. पण तितकंच आपल्यासाठी सुद्धा ते मोलाचं आहे आणि तितकंच महत्वाचं देखील आहे. जे आपल्याला अ, जे आपल्याला काही महत्वाचे जे सत्य आहे ते प्रगट करेल. बरं, आता यहुदी लोकांबद्दल बोलत असताना विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की ती जी मंडळी होती अ, ती कुठंतरी नाही का चुकीच्या शिक्षणाकडे आपलं आपलं लक्ष तिचं वेधलं जात होतं. कारण जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर काही अशा गोष्टी होत्या की जिथं आपल्याला अ, जे अर्पण काही जे याजक पण नाही का ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. पण नंतरच्या काळामध्ये असं झालं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, तो त्याचं स्वर्गारोहण झालं, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं वेगवेगळ्या ठिकाणी सुवार्ता गाजविली गेली, मंडळी रोपण झालेले आहेत. आणि तशाच प्रकारे आता अशी एक वेळ आलेली होती की जिथं लोक जे होते, जे ख्रिस्ती म्हणवणारे यहुदी लोक, ते पुन्हा मोशेचं नियमशास्त्र पुन्हा जे जे अर्पण आहेत आणि पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं की अ, एवढंच नाही तर देवदूतांची जी सेवा आहे त्याच्याकडे अ, त्यांचं लक्ष ते वेधून घेत होते. आणि मग कुठेतरी ख्रिस्त जो आलेला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणूनच जर तुम्ही हा परिचय पाहिला तर हा परिचय इतका समृद्ध आहे की जो आपल्याला त्या ख्रिस्ताचा गौरव दाखवितो. बरोबर, तर आपण या सायंकाळी सगळ्यात महान अशी गोष्ट पाहणार आहोत. कारण त्यांचं लक्ष विविध प्रगटीकरणाकडे आपल्याला पाहायला भेटतं. जसं संदेष्टांबद्दल ते विचार करायचे, कारण संदेष्टा
जो होता तो देवाकडून बोलायचा, नाही का. याजक पण त्याबद्दल आपण पाहतो. त्याचप्रमाणे अर्पणांबद्दल आपण शिकतो, निवास मंडपाबद्दल आपण शिकतो जुन्या करारामध्ये. पण आता हा जो इब्री लोकास पत्रकर्ता आहे, तो आपलं लक्ष, तो काय म्हणतो की खऱ्या रीतीने ह्या ज्या सर्व गोष्टी होत्या त्या सावली रूपाने होत्या, आणि तो ह्या लोकांना याची जाणीव करून देत आहे की आपण त्या सावलीकडे पाहत राहू नये, कारण जो जो होता तो आलेला आहे आता, आणि म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सावलीपेक्षा. आणि त्याबद्दलच इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे तो आपल्याला बोलत आहे. आणि म्हणूनच या पत्राबद्दल विचार करत असताना आपण आज महत्वाच्या विषयावर मनन करणार आहोत, आणि ते म्हणजे काय, की देवाचं प्रगटीकरण. आणि आता आपण या वचनाकडे थोडं बारकाईने लक्ष देऊ. या वचनाचं आपण निरीक्षण करू शकतो. जर आपण वचन 1 वाचलं तर इथं आपल्याला काही गोष्टी पाहायला भेटतील. सगळ्यात पहिलं इथं देव पाहायला भेटेल आपल्याला, बरोबर. इथं आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला भेटते. बरं, देव काय करत आहे, प्राचीन काळी बोलला, बरोबर. म्हणजे भूतकाळामध्ये त्याने जे त्याच्या वचनाची घोषणा केली, त्याने जे कार्य केलेलं आहे त्याची ते आठवण करून देतं, बरोबर. तर ज्यावेळेस आता प्रगटीकरणाबद्दल आपण बोलतो, तर प्रगटीकरण म्हणजे काय आहे. प्रगटीकरण मुळात हा बिब्लिकल खरं तर शब्द आहे, नाही का. प्रगटीकरण म्हणजे ते आपल्याला जर समजून घ्यायचं तर याचा अर्थ हा आहे की जे झाकलेलं ते उघडणं है ना. किंवा प्रगट करणं, विशेष करून देवाच्या बाबतीमध्ये हे आपल्याला आठवण करून देतं की जिथं देवाने स्वतःहून स्वतःला निर्मिती समोर प्रगट करणं, आणि हे प्रगटीकरणाबद्दल आपल्याला ते शिकवितं. तर आता प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट, तर देवाने स्वतःला कशा प्रकारे प्रगट केलेलं आहे, तर त्याने त्याची योजना, त्याचं हृदय आणि त्याचं सर्व काही एकाच वेळी, एकाच क्षणी आणि एकाच घटकेत ते प्रगट केलेलं नाही. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, देवाचं हे जे प्रगटीकरण आहे हे कसं आहे, प्रगतशीलरित्या आहे. हे एकाच वेळी त्याने, नाही का, एकाच व्यक्तीला हे पाठवलेलं नव्हतं. एकाच व्यक्तीने पाठवलेलं नव्हतं, आपल्याला पाहायला भेटतं. म्हणूनच वचन 1 कडे बारकाईने लक्ष द्या. वचन 1 काय सांगतं, की देव प्राचीन काळी अंशाने व प्रकारांनी, जर आपण इथं या 2 शब्दाकडे लक्ष दिलं, अंश आणि प्रकार, देवाचं जे प्रगटीकरण आहे, विशेष करून प्रगतशील प्रगटीकरण, त्याबद्दल का बोलतं इथं बरं, कारण अंश आणि प्रकार म्हटलेला आहे. याचा अर्थ अंश म्हणजे हे पूर्णता नाही दाखवत, बरोबर की नाही. थोडं थोडं करून, नाही का. जसं आपण थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो, नाही का, ही म्हण आहे मराठीमध्ये, आहे ना. पण याचा अर्थ असा आहे की ते थेंबच मोठं तळ आहे, नाहीये. तो एक थेंब मोठं तळ नाही, अनेक थेंब कंटिन्यू पडत आहेत आणि मग ते तळ साचलं जात आहे, बरोबर की नाही. तर अशा प्रकारे इथं अंश आणि प्रकार म्हटलेला आहे. तर कोण बोलत आहे, देवाबद्दल आपल्याला शिकायला भेटत आहे की देव प्राचीन काळी अंशाने आणि प्रकारांनी बोलला आहे. आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की इथं सगळ्यात पहिलं आपल्याला कोणाबद्दल पाहायला भेटत आहे, कोण आहे इथं बोलणारा, शुद्ध देव आहे. आणि हा देव कसा आहे, हा व्यक्तिवाचक आहे, हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्वव्यापी आहे, सर्व विश्वाचा तो निर्माण करत आहे, जो सर्व गोष्टींवर नियंत्रण करतो, ज्याच्या हातामध्ये सर्व काही आहे. आणि त्याच्या त्याच्या निर्णयांच्या, त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे असं काहीच नाहीये, कारण सर्व गोष्टी त्याच्या त्याच्या अधीन आहेत आणि त्याच्या इच्छेनुसार चालतात. तर हा असा देव आहे की जो शब्द बोलतो आणि सगळं काही घडून येतं, आणि त्याचं सामर्थ्य अफाट आहे. तर काय सांगितलेलं आहे, तोच देव त्याने स्वतःला प्रकट केलेला आहे. कशा प्रकारे, अंशाने आणि प्रकारांनी म्हटलेलं आहे, बरोबर. तर अंश आणि प्रकार याकडे जर आपण लक्ष दिलं,
तर इथे सांगितलं की तो संदेश त्यांच्याद्वारे बोलला अंशाने आणि प्रकाराने. तर बायबल आपल्याला एकाच जिवंत खऱ्या देवाबद्दल शिकवतं, पहिली गोष्ट. दुसरी बाब आपल्याला इथे हे शिकायला भेटतं की अंश आणि प्रकार म्हणजे काय बरं. हा आपल्याला प्राचीन काळाची आठवण करून देत आहे. कारण हे कधी बोललेलं आहे इथं? प्राचीन काळ म्हणजे काय दाखवितं? भूतकाळ. बरोबर, जो काळ होऊन गेलेला आहे. आणि भूतकाळ पुन्हा येतो का? नाही येत. भूतकाळ पुन्हा नाही येत. भविष्य काळ यायचा आहे. वर्तमान काळ चालू आहे, नाही का? पण भूतकाळ पुन्हा येत नाही. म्हणजेच हे अंशाने आणि प्रकारांनी देव संदेष्ट्यांद्वारे कधी बोललेला आहे? तर भूतकाळामध्ये बोललेला आहे. वचन 1 आपल्याला सांगतं. बरोबर. आता विशेष करून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की अंश आणि प्रकार म्हणजे इथं इब्री लोकांस पत्रकर्त्याला काय बोलायचंय? मी अगोदरच तुम्हाला त्याची पार्श्वभूमी थोडीशी दिलेली आहे बघा. कारण जुन्या करारामध्ये देवाने संदेष्टांचा उपयोग केला. स्वतःचे शब्द लोकांसमोर नेण्यासाठी. का बरं? कारण तोपर्यंत लिखित स्वरूपामध्ये त्याचं त्याचं वचन लोकांपर्यंत नव्हतं. आणि म्हणून देवाने त्या काळामध्ये संदेष्टांचा उपयोग केलेला आहे. का बरं? कारण संदेष्टे जणू काय देवाचं मुख म्हणून त्या काळामध्ये होते. आणि देव जे बोलायचा तेच संदेष्टे देवाच्या अधिकाराने बोलायचे. कारण प्रत्येक संदेष्टा असा म्हणत नव्हता, हा शब्द माझा आहे. ते म्हणायचे की परमेश्वर, प्रभू परमेश्वर असे म्हणतो. प्रभू परमेश्वर असे म्हणाला. आणि देवाने जे सांगितलं ते सर्व ते करायचे. बरोबर. तर विशेष करून मोशे घ्या, इतरही आणखी संदेष्टे घ्या. दावीद राजाबद्दल सुद्धा पहा, यशायामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटल. इर्मया, मिखा आणि अनेक संदेष्टे होऊन गेलेले आहेत. बरोबर. आणि त्यांना यहुदी लोकांकडे पाठवलेले आहे. आणि प्रत्येक वेळी त्यांचं पाप त्यांनी उघड करून दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा ते देवापासून दुरावले गेले, जेव्हा जेव्हा ते चुकीच्या प्रकारे वागायला लागले, जेव्हा जेव्हा त्यांनी देवाचा करार मोडलेला आहे, तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला भेटतं की त्या संदेष्टांनी त्यांना त्यांच्या पापाची जाणीव करून दिलेली आहे. त्यांची दयनीय अवस्था त्यांना दाखवून दिलेली आहे आणि देवाचा अद्भुत अधिकार दाखवलेला आहे की देव हे हे बोलला आहे. देव अशा प्रकारे बोललेला आहे. तर जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं मुख म्हणून संदेष्टे त्यांचा उपयोग देवाने केलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की जसं देवाने त्यांना प्रेरित केलं, देवाने जसे त्यांना शब्द पुरवले, तसे तसे ते बोलत गेले. त्यांनी कोणत्याही प्रकारे स्वतःच्या बुद्धीचा, नाही का, स्वतःच्या चातुर्याचा, स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग केलेला नाही इथं. तर तो संदेश त्यांच्याद्वारे बोललेला आहे, हे ठामपणे सांगितलं. बरोबर. तर आता ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाबद्दल बोलत आहे, तर आपण देवाच्या वचनाबद्दल बोलतो. बरोबर. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, हे देवाचं वचन हे देवापासून आलेलं आहे. कारण देव ज्यावेळेस संदेश त्यांना बोलला आणि देवाने जेव्हा त्यांना आज्ञा केली, देवा जेव्हा म्हणायचा की तू हे जाऊन बोल, त्यावेळेस देव आणखी एक आज्ञा करायचा की हे ज्या गोष्टी आहेत त्या लिहून काढ. बरोबर की नाही? आणि संदेश ते जसं देव बोलला तसं त्यांनी घोषित तर केलं त्या काळासाठी आणि त्यासोबतच ते लिहित गेलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की पुष्कळ काळ हे वचन आपल्या समोर पूर्ण होण्यासाठी लागलेलं आहे. जवळ-जवळ 1500 वर्ष लागली बायबल पूर्ण होण्यासाठी. बरोबर. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की ते आपल्यापर्यंत येण्यासाठी. तर आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की अंशाने आणि प्रकारांनी तो बोललेला आहे. तर अंश आणि प्रकार म्हणजे काय बरं? तर देवाचं बोलण्याची साधनं अनेक आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतात, जुन्या करारामध्ये विशेष करून. मग आपल्याला वाणीद्वारे तो बोलताना दिसतो इस्रायल लोकांशी, है ना? मेघगर्जना आपल्याला पाहायला भेटतात. जळत्या झुडपातून तो बोलताना दिसतो, है ना? तर वेगवेगळ्या प्रकार देवाने उपयोगात आणलेला आहे. अंशाने म्हणजेच थोडं करून आपल्याला पाहायला भेटतं की प्रगटीकरण त्याने प्रगट केलेलं आहे. बरं, इथं कोण बोलला म्हटलेलं आहे? की देव बोलला म्हटलेला आहे. तर इथं आपल्याला दैवी उगम पाहायला भेटतो याच्या मागं. कारण संदेश ते जे बोलले त्याच्या मागचा उगम कोण होता? त्याचा उगम कोण होता त्याच्या मागचा? तर त्याच्या मागचा उगम खुद्द देव होता. ज्यावेळेस संदेश ते बोलतात म्हटलेला आहे, तर ते संदेश ते स्वतःच्या बुद्धीने नव्हते बोलत.
तर देव त्यांच्या बोलण्याचा स्रोत होता. बरोबर. तर प्रगटीकरण ज्यावेळेस आपण विचार करतो तर प्रगतशीलरित्या देवाने स्वतःला प्रगट केलेला आहे. आणि मग पुढे काय म्हटलेलं आहे, की ह्या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राद्वारे बोललेला आहे. बरोबर. आता प्रगटीकरणाबद्दल शिकत असताना आपण पाहिलं, की ते प्रगतशीलरित्या आपल्यापर्यंत आलेलं आहे. ते एकाच वेळी देवाने एकाच व्यक्तीचा उपयोग करून ते आपल्याला दिलं नाही. पूर्ण बायबल एकाच व्यक्तीने लिहिलेलं नाही. आपल्याला पाहायला भेटतं, की 40 वेगवेगळ्या लेखकांनी ते लिहिलं. प्रत्येक लेखक वेगवेगळ्या काळामध्ये जगलेला आहे आणि प्रत्येक लेखकाच्या काळातील संस्कृती वेगळी होती. त्यावेळेसची भाषा शैली वेगळी होती आणि त्या प्रत्येक काळामधील परिस्थिती पण वेगळी होती. पण ह्या सगळ्या गोष्टींचा देवाने उपयोग केला आणि आपल्याला पाहायला भेटतं, की हे वचन लिखित स्वरूपामध्ये प्रत्येक काळामध्ये त्याने जतन करून ठेवलं. आता मोशे मोशेद्वारे देव इस्रायल लोकांशी बोलायचा. व देवाने मोशेला पण सांगितलं तू लिहून काढ. त्याने लिहून ठेवलेलं आहे. प्रत्येक संदेष्टाबद्दल बोलत असताना संदेष्टाला ही देखील आज्ञा केली होती की तू लिहून काढ. आणि प्रत्येक काळामध्ये मोशेच्याच काळामध्ये सगळे संदेष्टे जगलेले नाही. बरोबर. प्रत्येकाचा काळ वेगळा होता. म्हणूनच इथं अंशाने आणि प्रकारांनी म्हटलेले लोकास पत्रकर्तामध्ये इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे तो अशाच प्रकारे सुरुवात करतो. देव प्राचीन काळी अंशाने व प्रकारांनी तो कुणाशी बोललाय म्हणे त्या पूर्वजांशी बोललाय. तर मी सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं की याचं बॅकग्राऊंड याचं पार्श्वभूमी या पुस्तकाची काय आहे. कारण त्यांना इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे त्याला ही इच्छा आहे की यहुदी लोकांनी त्या सावलींकडे पुन्हा जाऊ नये. तर त्यांनी जो प्रगट झालेला आहे ख्रिस्त नाही का त्याच्याकडे त्यांनी पाहावं. आणि म्हणून तो मुद्दाम होऊन प्राचीन काळाची आठवण करतो. म्हणून तो मुद्दाम होऊन पूर्वजांची आठवण करतो. पण तो म्हणतो की या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट आहे की देव बोलला. बरोबर. इथं आता फुल स्टॉप आहे. बरोबर. पूर्ण विराम आहे. म्हणजे याचा अर्थ संदेष्ट्यांद्वारे जे काही करून घ्यायचं होतं कार्य ते त्या काळामध्ये पूर्ण झालेलं आहे. बरोबर. शेवटचा संदेष्टा म्हणून आपल्याला कोण पाहायला भेटतो? बाप्तिस्मा करणारा योहान. बरोबर. तर मग आपल्याला हे शिकायला भेटतं की जे संदेष्टांचं कार्य होतं ते तिथं पूर्ण झालं. इफिसकारास पत्रामध्ये अध्याय 2 आणि वचन 20 मध्ये सांगितलं की देवाने संदेष्टे आणि प्रेषित यांच्या पायावर मंडळीला रचलेला आहे. बरोबर. तर पायाभरणी वारंवार केली जात नाही. तर तेच इथं इब्री लोकास पत्रकर्ता बोलतो. तर पहिली गोष्ट ज्यावेळेस प्रगटीकरणाबद्दल आपण शिकतो तर हे प्रगटीकरण कसं आहे? प्रगतशील आहे. एकाच वेळी आपल्याला भेटलं नाही. जवळ-जवळ 1500 वर्ष लागली ही बायबल पूर्ण स्वरूपात आपल्या समोर येण्यासाठी. बरोबर. हे लेखक वेगवेगळ्या काळामध्ये जगलेले होते. ते आपण शिकलो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपण शिकणार आहोत ते म्हणजे काय? देवाने स्वतःला कमीत कमी 3 प्रकारे प्रगट केलेलं आहे. ओके. त्याचं जे प्रगटीकरण आहे आपल्याला 3 महत्वाच्या सत्यातून पाहायला भेटल. पहिलं त्याला म्हणू शकतो आपण सर्वसाधारण प्रगटीकरण. जर तुम्ही अ, स्तोत्र जर काढलं स्तोत्र 19 आणि 1 ते 6 जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला सर्वसाधारण प्रगटीकरणाबद्दल शिकायला भेटत. आणि जर आपण त्या वचनाकडे लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला तिथं शिकायला भेटेल बघा. काय सांगितलेलं आहे? आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. आता याला सर्वसाधारण प्रगटीकरण का म्हटलेलं ते आपण समजून घेऊ. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण आकाश आणि अंतरिक्ष आणि या सगळ्या निर्मितीकडे पाहतो, तर ही संपूर्ण निर्मिती काय दाखविते? देवाची हस्तकृती. देवाचा गौरव दाखविते की याला घडवणारा कोणीतरी आहे. याला याला बनवणारा कुणीतरी आहे. बरोबर. झाडं झुडपं आपण खास करून जर पावसाळा सुरू झाला की पर्यटन स्थळ लवकर लक्षात येतात नाही का? लवकर जायला पाहिजे कुठेतरी पाहायला आपण. का बरं? कारण आपल्या आपल्या डोळ्यांना ती पाहण्याची खूप
इच्छा आणि उत्कट इच्छा असते. का बरं? कारण ते इतकं सुंदर ते सौंदर्य आहे निसर्गाचं आणि इतकं सुंदर त्या सर्व गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण त्याकडे पाहतो, तर सगळ्यात अगोदर आपल्याला कुणाची आठवण यायला पाहिजे, की हे इतकं सुंदर आहे आणि हे इतकं अद्भुत आहे, तर मग त्याला घडवणारा किती महान आहे पाहिजे. बरोबर की नाही? कारण ती सृष्टी त्या निर्माणकर्त्याला प्रदर्शित करते. बरोबर. म्हणूनच आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवित म्हटलेलं आहे. आता हे जे प्रगटीकरण आहे, याला सर्वसाधारण प्रगटीकरण का म्हटलेलं आहे? कारण याच वचनामध्ये इब्री लोकास पत्रकर्ता काय म्हणतो, की त्याच्याद्वारे विश्व निर्माण झालं म्हटलेलं आहे, केलेलं आहे. तर विश्वाबद्दल आपण विचार करतो इथं, की ते विश्व देवाचं सर्वसाधारण प्रगटीकरण आहे. तर हे सर्वसाधारण प्रगटीकरण का आहे? कारण याद्वारे आपल्याला तारण नाही मिळत. बरोबर की नाही? कारण झाड तुम्हाला ओरडून तारणाची वार्ता नाही सांगत. तुम्ही झाडांद्वारे तुम्हाला तारणाबद्दल काय शिकायला भेटणार आहे? बरोबर? किंवा पक्षी आणि हे जे सगळं तुम्हाला निसर्ग दिसतो, तो तुम्हाला ओरडून हे सांगणार नाही, की तारण इथं आहे. का बरं? कारण हे जे असं प्रगटीकरण आहे, की ज्याला वाचा नाहीये, ज्याला शब्द नाहीये आणि ज्याची वाणी ऐकू येत नाही. वचन 3 काय सांगतं बघा. वचन 3 सांगतं वाचा नाही, शब्द नाही आणि त्याची वाणी ऐकू येत नाही. हे प्रगटीकरण बोलत नाही. बरोबर? पण काय होतं माहितीये का? तरी त्यांचा स्वर पृथ्वी आक्रमितो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्यांनी मंडप घातलाय. पाहिलं का? किती अद्भुत ही गोष्ट आहे, की जेव्हा आपण सूर्य, चंद्र, तारे आणि ही निर्मिती, सगळी अद्भुत निर्मिती पाहतो. तिथं आपल्याला देवाचं अफाट सामर्थ्य पाहायला भेटतं. देवाची महानता आपल्याला पाहायला भेटते. आता ह्यावेळेसच किती भयंकर उन्हाळा होता, बरोबर की नाही? अ, किती भयंकर तो उन्हाळा आहे. कारण सूर्य तप्त झाला म्हणतात कितीतरी नाही का? पण खरंच त्याची ती अवस्था ती आहे सूर्याची. अ, त्याचा त्याचा जो गुणधर्म तो तेच आहे. बरोबर? तो प्रकाश देतो आणि त्याच्या त्या प्रकाशामध्ये आणि त्याच्या तेजासमोर कोणी उभा राहू नाही शकत. पण देवाने त्याला अशा प्रकारे ठेवलेलं आहे, की ज्यामुळं ते सृष्टीला हानिकारक होत नाही. बरोबर? तो इतक्याच उंचावर असायला पाहिजे. बरोबर? आणि तो इतक्याच प्रमाणात तो प्रकाश या पृथ्वीला द्यायला पाहिजे, जेणेकरून निसर्गावर झाडं-झुडपं आणि मानवी जीवांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही त्यामुळे. आणि अशा प्रकारे देवाने त्याला नेमलेलं आहे. मग त्याच्याबद्दल आपण विचार करतो, अरे किती अद्भुत आहे. आपण या पृथ्वीवर राहतो, फिरत राहते म्हटलेलं आहे. आणि तो गोल आहे म्हटलेला आहे. मग आपल्याला हे किती अद्भुत करणारी गोष्ट आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा आधार पण नाही कुठं टेकायला नाही का? असं नाही की काहीतरी कशावर तरी ती टेकलेली आहे. बिलकुल नाही. पण आहे. मग ह्या सर्व गोष्टीबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, तर किती अफाट देवाचं अद्भुत काय म्हणू शकतो आपण ज्ञान आहे आणि किती महान रीतीने त्याने हे घडवलेलं आहे. तर ही सृष्टी त्याचं महान सामर्थ्य, त्याची सुज्ञता, त्याचं गौरव अ, आणि आणि त्याचं सार्वभौमत्व नाही का प्रगट करते. बरोबर. तर हे सर्वसाधारण प्रगटीकरण झालं. पुन्हा आपण आपल्या उतार्याकडे येऊ, आपल्या संदर्भाकडे येऊ आणि मग तिथं आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकायला भेटते. ते म्हणजे त्याला विशेष प्रगटीकरण म्हटलेलं आहे. आता विशेष प्रगटीकरण का म्हटलंय बरं? कारण त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. ते त्या जिवंत देवाबद्दल बोलतं. हे प्रगटीकरण बोलत नाही, पण ते बोलतं. ते जिवंत देवाचा पूर्ण मनोदय प्रगट करतं आणि म्हणून त्या प्रगटीकरणाकडे आपण जाऊ. सगळ्यात पहिलं म्हणजे जिवंत लिखित शब्द. काय? त्याला जिवंत लिखित शब्द मी मुद्दाम म्हणतो. का बरं? कारण देवाचं वचन हे निर्जीव नाहीये. इब्रीमध्ये सांगितलेलं आहे. मला असं वाटतं किती 12वा अध्याय 4:12 की मला असं वाटतं नाही का? जिथं सांगितलं की वचन कसं आहे? सजीव आहे. सक्रिय आहे. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. आणि यशायामध्ये सुद्धा सांगितलं, की त्याची वचनं जे आहेत ती त्या पावसाप्रमाणे आहे. म्हणजे जसा पाऊस पडतो, ते हिरवळ केल्याशिवाय माघारी जात नाही. तशाच प्रकारे फळ दिल्याशिवाय देवाचं वचन माघारी येणार नाही. तर हे देवाचं वचन आहे. तर लिखित वचन याला विशेष प्रगटीकरण म्हटलेलं आहे. का बरं? कारण हे खुद्द देवाच्या मुखातील शब्द आहे. इथं काय सांगितलं वचन 1 मध्ये? देव बोलला. है ना?
किती वेळा इथं बोलला शब्द पाहायला भेटतो बरं वचन 1-2 मध्ये? वचन 1 मध्ये एकदा आपल्याला पाहायला भेटतं आणि वचन 2 मध्ये पण आपल्याला एकदा पाहायला भेटतं. है ना? तर कमीत कमी 2 वेळेस आपल्याला पाहायला भेटतं, की तो बोललाय. कोण बोललाय? तर देव बोललाय. हं. तर इथं आपल्याला त्या वचनाचा दैवी उगम पाहायला भेटतो आणि पौल तिमोथेस दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय 3 वचन 16-17 मध्ये काय सांगतो, की सर्व शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे, नाही का? ईश्वर प्रेरित म्हणजेच काय बरं? देवाच्या मुखातील शब्द आपल्या सोप्या भाषेत. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 4:4 मध्ये म्हटलं, की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तर प्रत्येक वचन देवाच्या मुखातून आलेलं आहे. आणि अगदी उत्पत्ती 1:1 पासून तर प्रगटीकरण शेवटचा अध्याय आणि शेवटचं वचन, प्रत्येक वचन हे देवाच्या मुखातील शब्द आहेत. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचा उगम कुठं आहे? नक्कीच देवाने मानवी लेखकांचा उपयोग केला. पण ते मानवी लेखक जे होते, जरी त्यांची शैली, जरी त्यांची भाषा, जरी ते ज्या संस्कृतीमध्ये राहिले, जी परिस्थिती होती, त्या सर्व गोष्टींचा जरी देवाने उपयोग केला असला, तरी जे काही देवाला लिहून घ्यायचंय, ते पूर्णपणे त्यांच्याकडून लिहून घेतलं देवाने अद्भुत रीतीने. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. म्हणूनच मला असं वाटतं पहिले पेत्रामध्ये काय सांगितलं, की पवित्र आत्म्याने जसं त्यांना वाहवत नेलं, तसं त्यांनी ते लिहिलेलं आहे. पवित्र आत्म्याने प्रेरणा दिलेली आहे. तर तो बोलला म्हटलेला आहे, बरोबर? 2 वेळेस आपल्याला पाहायला भेटतं, की तो बोलला आहे. कोण बोलला? तर देव बोलला. तर हे आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय दाखवितं? त्या वचनाचा उगम दाखवितं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, देव बोलला, तर जुन्या करारामध्ये जेव्हा संदेश ते बोलायचे, तर ते काय म्हणायचे बरं सगळ्यात अगोदर? त्यांना काही बोलायचं असलं तर? कोण सांगू शकतं का? संदेष्टा जेव्हा ज्यावेळेस बोलायचा, तर त्याच्या बोलण्याच्या अगोदर एक शब्द नेहमी असायचा. हं, बरोबर. प्रभू परमेश्वर हे म्हणालाय. प्रभू परमेश्वर हे बोललाय. बरोबर की नाही? देव हे बोललाय. का असे या शब्दाने ते सुरुवात करायची बरं? कारण ते म्हणत होते, की आमच्या बोलण्यामागचा अधिकार आम्ही नाहीये. बरोबर की नाही? हा अधिकार आम्हाला देवाच्या वचनाने दिलेला आहे. आम्ही जे काही बोलत आहोत, हे आमचे शब्द नाहीये, तर हे देवाचे शब्द आहेत. आणि देव सर्वाधिकारी आहे आणि त्या सर्वाधिकारी देवाने त्याच्या महान अधिकाराने हे वचन दिलेलं आहे आणि तेच वचन आम्ही त्याच अधिकाराने, देव त्या वचनाच्या मागे अधिकाराने उभा आहे. त्याच अधिकाराने आम्ही बोलत आहोत. हे संदेश त्यांचे बोल होते. म्हणूनच ते न घाबरता, न डगमगता डायरेक्टली बोलायचे ते. किती अद्भुत गोष्ट होते नाही का? जसं नाथान संदेश दाविदाला बोलतो. किती ठामपणे, "तो तूच आहे" म्हणे. है ना? त्यांना इतकं धैर्य कुठं होतं? हा अधिकार कुठून होता त्यांना बोलायचा? कारण ते देवच्या मागे अधिकाराने जणू काय देवाचं वचन बोलले. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की देव बोलला हे आपल्याला काय दाखवितं? त्याची अद्भुत प्रेरणा दाखवितं, की देवाने त्यांचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर देव बोलला आपल्याला हे काय शिकवितं? कशाबद्दल दाखवितं? तर हे आपल्याला हे दाखवितं, की देवाचं वचन हे खात्रीशीर आहे. कारण देव विश्वसनीय आहे आणि तो कधीच बदलत नाही. आणि जर हा देवाचा शब्द आहे, तर आपल्याला पूर्ण विश्वासाने तो स्वीकारणं गरजेचं आहे. त्याच्या पलीकडे आपण जाऊ नये. देव बोलला, ज्यावेळेस आपण विचार करतो, तर हे आपल्याला याची देखील आठवण करून देतं, की जर देव बोलला असं म्हटलेलं याचा अर्थ याचा लेखक कोण आहे? एकच आहे. एकच आहे ते आणि तो कोण? देव आहे. नक्की 40 मानवी लेखकांचा देवाने उपयोग केला असला, तर या 40 मानवी लेखकांना प्रेरणा देणारा हा एकच देव आहे. बरोबर? म्हणूनच जरी 1,500 वर्ष लागले बायबल पूर्ण व्हायला, तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विरोधाभास नाही. जर तुम्ही उत्पत्तीपासून जर प्रगटीकरणापर्यंत गेले, तर तुम्हाला कुठेही असा विरोधाभास दिसणार नाही. अरे असं कसं? इथे एक वेगळी घटना सांगितली,
आणि मग आता तीच घटना इथे चुकीच्या प्रकारे दाखवली आणि इथे एक वेगळा विरोधाभास दाखवला. नाही नाही नाही, बायबल कधीच आपल्या वचनांना विरोधाभास दाखवत नाही. का बरं? जेव्हा तुम्ही 66 पुस्तकं एकत्र करता, तेव्हा तुम्हाला एक मोठी महान गोष्ट तुमच्या समोर येईल. आणि ती एक महान गोष्ट जर तुम्ही अद्भुत रीतीने जर त्याचं मनन केलं बारकाईने, तर ते तुम्हाला पूर्ण बायबल तुमच्या हृदयात ठसवण्यासाठी मदत करेल. तुम्हाला माहिती आहे ती महान गोष्ट कशी आहे बरं? पहिल्या 2 अध्यायामध्ये निर्मितीबद्दल आपण शिकतो. अध्याय 3 मध्ये आपल्याला पापाबद्दल शिकायला भेटतं. पण तिथे आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहायला भेटते, जिथं आपल्याला पूर्ण शापाचे बोल आपल्याला पाहायला भेटतात. पण त्यामध्ये देवाची एक महान आशादायी किरण पाहायला भेटतं. वचन 15 मध्ये, अध्याय 3:15 मध्ये काय बरं? स्त्रीचं संतान, स्त्रीचं बीज ते येणार आहे म्हणे आणि ते सर्पाचं डोकं ठेचणार आहे. आणि बायबल तिथं आता एक त्याला एक वळण लागतं आणि देव आता त्या एकाच मार्गाने काय करत आहे माहितीये का? त्याचं हे अद्भुत प्रगटीकरण प्रगट करत आहे. मग तुम्ही म्हणाल की कसं सत्य आहे? तो तो संतानाबद्दल बोलतो. मग आता आपल्याला संतानाबद्दल विचार करत पूर्ण प्रगटीकरणापर्यंत जायला पाहिजे. बरोबर की नाही? मग संतान हे कोण होतं? काय हवाबाई नंतर जो सगळ्यात पहिला मुलगा तो होता का? नाही, तिला तसंच वाटलं. नाही का? पण तो नव्हता. तो तर खुनी निघाला. दुसरा मुलगा मरण पावला. पण तरी सुद्धा देवाने अभिवचन दिलेलं आहे, की स्त्रीचं संतान येणार आहे. त्यासाठी देवाने मार्ग तयार केला होता. आदामाचा तिसरा मुलगा आपल्याला पाहायला भेटतो. मग पुढे जाऊन भयंकर भ्रष्ट सृष्टी झालेली आपल्याला दिसते. नोहाच्या काळामध्ये इथपर्यंत की देवाने जलप्रलय आणला. पण तरी सुद्धा देवाच्या हृदयामध्ये काय आहे ते अभिवचन? संतान. कारण तो संतान येणार आहे. देवाने त्या संतानासाठी आपल्याला पाहायला भेटतं, की त्या परिवाराला वाचवलेलं आहे नोहाला आणि पुन्हा सृष्टी केलेली आहे. त्या संतानासाठी त्याने मार्ग ठेवलेला आहे. पुढे जाऊन देव त्या संतानाबद्दल आणखी आपल्याला उघड करतो, की पहा तो एका व्यक्तीला बोलावतो अब्राम नावाच्या आणि त्याला म्हणतो, की पहा ते संतान आता तुझ्या कुळातून येणार आहे. है ना? तो म्हणतो, की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे मी आशीर्वादित करणार आहे. मग पुढे जाऊन आपण येतो, तर मग हे कसं होणार आहे? तर अब्राहामाद्वारे मग एक राष्ट्र निर्माण होईल देवाने सांगितलं आणि मग त्या राष्ट्रासाठी तो तयारी करतो आणि मग इस्रायल राष्ट्र उभं राहतं. देव मग हे दाखवतो, की ते संतान कुठून येणार आहे? यहूदा राष्ट्रातून येणार आहे. मग पुढे जाऊन तुम्ही बायबल वाचत जाता, तर मग उत्पत्तीचं पुस्तक संपतं आणि मग निर्गममध्ये आपण येतो, तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की इस्रायल लोकं कुठे आहेत? दास्यत्वामध्ये आहेत, मिसर देशामध्ये आहेत. पण तरी सुद्धा संतानाचं अभिवचन आपल्याला माहित आहे. मग देव दाखवतो की ते संतान कसं असणार आहे. ते संतान ज्या प्रकारे या कोकऱ्याने तुम्हाला त्या मिसर देशातून सोडवलं, त्याच प्रकारे तुम्हाला त्याच्या अनमोल रक्ताने ते सोडवणार आहेत. तो तारणारा असणार आहे. हे आपल्याला निर्गमाच्या पुस्तकामध्ये शिकायला भेटतं. लेवीचं पुस्तक आपल्याला दाखवितं शुद्धीकरणाबद्दल, पवित्रीकरणाबद्दल, आहे ना? मग काय ते संतान आपल्याला शुद्ध करणार आहे, अधिक प्रभूमध्ये उभं करणार आहे. जुन्या करण्यामध्ये मग अशी अशी पाऊल वाट आपल्याला वारंवार पाहायला भेटते. मग पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं, की देव शास्त्यांना उभं करतो. मग ते शास्त्री का उभं करतो बरं? कारण इस्रायल लोकं पडायचे, पतन पावायचे. त्यावेळेस देव त्यांना दुसऱ्या राष्ट्राच्या हाती पाठवायचा आणि जेव्हा ते आक्रोश करायचे, तेव्हा तो शास्त्यांना उभं करायचा. मग हे चक्र खूप काळ चालू होतं. 350 वर्ष चालू होतं. मग देवाने त्यातून काय दाखवलं बरं? असा एक महान, गौरवी शास्ता येणार आहे. ते संतानच दाखवते की नाही पुढं. मग पुढे राजा उभा राहिला. है ना? शाऊल आणि मग तो सुद्धा देवाच्या मनाजोगा नव्हता. पण दाविदाला देवाने उभं केलेलं आहे. आणि दाविदाला पुन्हा आठवण करून दिली. काय बरं? तुझ्या घराण्यातून तुझा पुत्र जो आहे, त्याला मी जी राजगादी देणार आहे, त्याच्या हातातून कुणी ती हिरावून घेणार नाही. मग तो कुणाबद्दल होतं बरं? सलमोन राजाबद्दल होतं का? नाही. त्या संतानाबद्दलच अभिवचन आहे ते. बरोबर की नाही? मग संदेष्टे आले. संदेष्टाने वारंवार त्याची आठवण करून दिली. येशया म्हणतो, की ते संतान कुठून येईल? कुमारकी जी आहे, कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल. मग ते संतान काय? कुमारिकेच्या द्वारे जन्मास येणार. ते कुठं असणार आहे? बेथलेहेम गावी. आणि मग ते कसं आहे? सौम्य, है ना? त्याचा जयोत्सव आणि प्रवेश त्याबद्दल सांगितलंय. तो देवाचा दुःख सहन करणारा म्हणून, सेवक म्हणून ते येईल संतान, है ना? ते वधस्तंभावर जाणार आहे. आपल्या लोकांना सोडवणार आहे. आणि मग या सर्व गोष्टी मिळून जुना करार संपताना दिसतो आणि नवीन करार येतो. आणि तिथं मग
पाहायला भेटतं. गलती करा पत्र 4:4 मध्ये काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने त्याच्या पुत्राला पाठवलं. तो स्त्रीद्वारे जन्मला. तर पाहिलं एक संघ आहे. पूर्ण बायबल जर तुम्ही पाहिलं तर एकच गोष्ट तुम्हाला आणि मला पाहायला भेटतं. तर हे अंतिम देवाचं प्रगटीकरण आहे. मग या सगळ्यांपेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला इथं पाहायला भेटते. ते म्हणजे काय बरं? सगळ्यात सर्वश्रेष्ठ प्रगटीकरण ते म्हणजे काय? की त्याचा प्रिय पुत्र. त्याचा प्रिय पुत्र आणि त्याबद्दल आपल्याला इथं वचन 2-3 मध्ये पाहायला भेटतं. बघा, तो या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोललाय. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले व आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि आमच्या पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसलाय. काय सांगितलं बरं? ह्या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राद्वारे बोलला आहे. आता इथं जर आपण बारकाईने विचार केला, तर वरती सांगितलं तो बोलला, तिथं फुल स्टॉप आहे, पूर्णविराम आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? की इथपर्यंत त्यांचं कार्य पूर्ण केलेलं आहे त्यांनी. आता त्यांचं जे कार्य आहे, आता पुढे सतत आपल्याला पाहायला भेटणार नाही. पण आता ह्या काळाच्या शेवटी तो बोलला आहे, इथं अर्धविराम पाहायला भेटतो. म्हणजे हे कार्य चालू आहे. कुणाच्या द्वारे तो बोलत आहे आता? त्याच्या पुत्राच्या द्वारे. त्याच्या पुत्राच्या द्वारे म्हटलेलं आहे. या काळाच्या शेवटी म्हटलेलं आहे. तर कशा प्रकारे तो बोलतो बरं? तर तुम्ही जर पूर्ण पवित्र शास्त्र पाहिलं, तर पूर्ण पवित्र शास्त्र त्याच्या पुत्राबद्दल बोलतं. जसं मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगितली नाही का, की स्त्रीचं संतान मग कसं ख्रिस्ताकडे ते आपल्याला घेऊन जातं. तर त्याच्या पुत्राबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. जुना करार तो येणार आहे. बरोबर? तो येणार आहे. त्याची वाट दाखवितं. तर नवीन करार काय दाखवितं? तो आलेला आहे. त्याने सर्व जे कार्य करायला पाहिजे होतं पूर्ण, ते पूर्ण केलेलं आहे. त्याने आपल्या बदली ते सर्व आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे. तो संतान तो ख्रिस्त आहे. जो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, नाही का? तो आपल्यासाठी देहधारी झाला. का बरं? कारण आपल्याला अधिक जवळीकतेने ते जिवंत देव समजावा आणि त्याच्यामध्ये देवपणाची पूर्णता मूर्तिमान वस्ती म्हटलेलं आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण देव पाहायला भेटतो. कारण तो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो आणि तो आपल्यासाठी आलेला आहे. तो आपल्यासाठी जगलेला आहे आणि आपल्यासाठी त्याने वधस्तंभावरील मरण सोसलं आणि तो मरण पावला. त्याचं शरीर मेलं. त्याला कबरेत ठेवण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. तो महान आणि समर्थ तारणारा आहे आणि आता देव त्याच्याद्वारे बोलतो. प्रत्येक वचनाचा उलगडा त्या ख्रिस्ताबद्दल आहे. तो त्याच्याद्वारे बोलतो. नवीन करारामध्ये आपण जेव्हा येतो, आपल्याला शुभवर्तमान कशाबद्दल सांगतो? त्याचं जीवन चरित्र आपल्या समोर दाखवितात. पत्र जे आहेत त्या ख्रिस्ताला उलगडतात आणि ते प्रगटीकरण आपल्याला काय दाखवितं? की तोच ख्रिस्त पुन्हा महान वैभवान येणार आहे. तर तो आपल्याशी बोलला आहे म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याला त्या सर्वश्रेष्ठ प्रगटीकरणाची विशेष करून त्या प्रगटीकरणाबद्दल 7 महत्वाची सत्य इथं पाहायला भेटतात. सगळ्यात पहिलं सत्य आपल्याला इथं शिकायला भेटतं ते म्हणजे काय? की तो जो आहे ख्रिस्त त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवलेला देवाने. तो सर्व गोष्टींचा वारस आहे म्हटलेला आहे. म्हणजेच काय बरं? सर्वांमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ आहे. तो अनिर्मित आहे. त्याला कुणीही निर्माण केलेलं नाही. तो पित्याचा सार्वकालिक पुत्र आहे. दुसरं सत्य आपल्याला इथे शिकायला भेटतं, की तो त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केलं. हा कोण आहे बरं मग? तो महान सार्वभौम निर्माण करताय. तिसरं सत्य या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते? इब्री 1 आणि वचन वचन 3 मध्ये हा त्याच्या गौरवाचे तेज आहे. कोण आहे तो? त्याच्या गौरवाचं तेज आहे. जर तुम्हाला देवाचं महान गौरव पाहायला पाहायचंय, जे जुन्या करारामध्ये फार प्रखर होतं, ज्याच्यासमोर कोणी टिकाव धरू शकत नव्हतं. पण आता ख्रिस्तामध्ये फार अद्भुत रीतीने ते गौरव देवाने अशा प्रकारे झाकलेलं आहे, की जिथं आपण त्याचं महान आपल्यासाठी जे पुरेसं आहे, ते गौरव ख्रिस्तामध्ये आपण पाहू शकतो. नाहीतर त्याच्या गौरवापुढे आपण टिकाव धरू शकणार नाही. देव काय म्हटलं होतं मोशेला? मी तुला कपारीमध्ये ठेवतो म्हणे आणि मी तुला पाठमोरा दिसेल कारण कोणीच व्यक्ती माझं तेज पाहून जिवंत राहू शकणार नाही. ख्रिस्तामध्ये ते गौरव प्रगट झालेलं आहे. योहानमध्ये काय सांगितलं की शब्द देही झाला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचं गौरव पाहायला म्हटलेलं आहे.
तर त्याचं गौरव, त्याच्या गौरवाचं तेज होता तो प्रतिबिंब म्हणजेच काय बरं? देवाचं गौरव पूर्णपणे त्याने प्रगट केलेलं आहे. त्याचं गौरव काय कुठून होतं? जुन्या करारामध्ये मग त्याची समक्षता दाखवतं नाही का? अ, देवाने त्याची उपस्थिती वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेली आहे. तर हा शब्द देही झाला त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतो. पुढे काय सांगितलंय? तो त्याच्या तत्वाचं प्रतिरूप म्हटलेलं आहे. आहे ना? त्याच्या तत्वाचं प्रतिरूप म्हटलेलं आहे. तर इथं आपण पाहतो की पूर्णपणे त्या जिवंत देवाला तो प्रगट करणारा होता. चौथे सत्य काय बरं? त्याच्या तत्वाचं प्रतिरूप म्हणजे अ, तो पित्याचं पूर्ण प्रगटीकरण आहे. कारण तो म्हणतो तोच म्हणू शकला की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे. बरोबर की नाही? तो इतका अद्भुत आहे. आणि 5वं सत्य आपल्याला काय पाहायला भेटतं? तो विश्वाधार आहे. म्हणजे तो फक्त निर्माण करताच नाही, तर तो निर्मितीचं जतन करता आहे. तो चालवणारा आहे, तोच आधार आहे सर्व रीतीनं. त्यानंतर 6वं सत्य काय पाहायला भेटतं बरं? तो कोण आहे? त्याच्याद्वारे पापांची शुद्धी मिळालेली आहे. कशाप्रकारे? त्याच्या त्याच्या मूळ रक्त सांडण्याद्वारे आपल्या पापांची शुद्धी झालेली आहे आपल्याला पाहायला भेटतं. त्याने सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहे आणि 7वं सत्य आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे काय? तो ऊर्ध्वलोकी बसलेला आहे. है ना? वचन 2 मध्ये तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसलेला सर्वाधिकाऱ्याने तो तिथे बसलेला आहे. बसला म्हटलेला आहे. बसला म्हणजे काय बरं? कार्य पूर्ण केलेलं आहे त्याने. त्याचं धारणाचं कार्य, ज्या कार्यासाठी हा भूतलावर आलेला होता, ते कार्य त्याने पूर्ण केलंय आणि महान गौरवाने तो तिथे बसलेला आहे आणि आज त्याच्या मंडळीद्वारे तो राज्य करत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. तर आपण थोडक्यात ही जी 3 वचनं आहेत, त्यावर विचार करत असताना आपण पाहिलं, की देवाचं प्रगटीकरण किती अद्भुत आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण पाहिलं, की त्याने प्रगतशीलरित्या स्वतःला प्रगट केलं. जे आपल्याला वचन 1 मधून शिकायला भेटलं. अंशाने आणि प्रकाऱ्या प्रकारांनी त्यांनी स्वतःला संदेशाद्वारे तो पूर्वजांशी बोलला. त्यानंतर आपण शिकलो सर्वसाधारण प्रगटीकरण. इथं विश्वाबद्दल, निर्मितीबद्दल आपण शिकलो. त्यानंतर विशेष प्रगटीकरणाबद्दल आपण पाहिलं जिथं 2 प्रकारे आपण पाहिले. एक म्हणजे जिवंत देहधारी शब्द आणि दुसरं जिवंत लिखित शब्द. आणि हे किती अद्भुत गोष्ट आहे बघा. का बरं देवाचं वचन आपल्यासाठी पुरेसं आहे? का विश्वासणारे देवाचं वचन वाचतात? का विश्वासणाऱ्यांना देवाच्या वचनाचं मनन करणं गरजेचं आहे? का देवाच्या वचनातून नेहमी ऐकणं गरजेचं आहे? त्याच्या वचनाचा उलगडा आणि त्याच्या सहभागिता असणं गरजेचं आहे. कारण ते देवाचं महान प्रगटीकरण आहे. ते आपल्यासाठी पुरेसं आहे. आपल्या प्रत्येक घडामोडींमध्ये, आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, आपल्या प्रत्येक स्थितीमध्ये ते पुरेसं आहे. तुम्ही दुःखी आहात काय? तुम्हाला देवाचं वचन सांत्वना देईल. तुम्ही कोणत्या तरी गोष्टीमध्ये निर्णय घेण्यासाठी मागे-पुढे पाहतात का? देवाचं वचन पुरेसं आहे. त्या आधारे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. बरोबर की नाही? तुम्हाला तुमची भूमिका समजली नाही का? देवाचं वचन तुम्हाला तुमची भूमिका समजावून देईल. तुम्ही कष्टी, निराश आहात का? देवाचं वचन तुम्हाला महान आशा देईल. कारण हे देवाचं वचन आहे. म्हणून आपल्याला देवाच्या वचनाच्या अधीन नेहमी व्हायचं आहे. तर देवबाप करो आपल्या सगळ्यांना हे जे अद्भुत असं देवाचं जे वचन आहे, ते समजण्यासाठी सहाय्य करू आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा, त्याची दया तो आपल्या सगळ्यांना पुरो. मी पुढील वेळ आपल्यामध्ये बाळासाहेब त्यांच्या हाती देतो. ओके. तर आपल्याला पुन्हा एकदा सुंदर आठवण झालेली आहे की देवाचं वचन जे आहे ते असंच मानवी कल्पनेने आपल्या हातात आलेलं नाही. तर हं, तर ईश्वर प्रेरित आहे. जे काही हवं होतं देवाला आपल्या हातात देण्यासाठी ते दिलेलं आहे 66 पुस्तकामध्ये. आणि किती सुंदर जे आहे की जो जुना करार आहे अनुवाद मध्ये मोशे म्हणतो की याला तुम्ही भर घालू नका. अनुवादाच्या पुस्तकाच्या शेवटी हे 5 पुस्तक आहे. मग नवीन करारामध्ये योहान जो आहे, आता आपण कसं जगलं पाहिजे, पुढं काय होणार, आपण आशा धरली पाहिजे. आणि मग योहान तसंच मोशेसारखं लिहितो की आता ह्याला कोणी घालू नये आणि ह्याला कोणी काढू नये. तर किती अद्भुत साठा आपल्या हातामध्ये दिलेला आहे. तर कधी कधी जे आहे आपले रोमन कॅथलिक ओळखीचे जे आहेत ते म्हणतात की
मार्टिन लुथरनी काही पुस्तकं काढले ह्या बायबलमध्ये, त्याला कुणी दिला अधिकार? आणि फक्त त्यांनी 66 केले. तुम्हाला माहिती आहे की रोमन कॅथलिक लोकांच्या बायबलमध्ये जास्त पुस्तकं आहेत अपोक्रिफा म्हणून, मध्यवर्तीचे, जे 400 वर्ष झाले. तर आपण म्हणू शकतो एक दोन कारण त्यांना देऊ शकतो. मार्टिन लुथरनी नाही काढलं तर अगोदरपासून मंडळीला ना जे आहे, अं, मंडळीने ठरवलं नाही की कोणचे पुस्तक खरे आहेत कोणचे नाही. जसं आपल्याला एक ट्रे अंडा आलेला आहे आणि त्या अंड्यामध्ये आपल्याला आता वाटतं की काही खराब निघणार आणि काही चांगले असणार. खूप गरमी आहे, तर काय म्हणतात की आपण पाण्यामध्ये ते टाकल्यावर जे खराब झालेले आहेत ते वर येतात का खाली जातात? विसरलो मी. खराब झालेले अंडे वर येतात का खाली जातात? हा, खराब झालेले वर येतात आणि खाली झालेले, तर त्याहून आपण ओळखतो. तर तसं हे 66 पुस्तकांमधले गुणच एवढे अद्भुत आहेत आणि देवाची वाणी त्यामध्ये ऐकायला भेटते आपल्याला. माझे मेंढर ही वाणी ऐकतील. आणि मग येशू पण म्हटला की हाबेलापासून झकरियापर्यंत ते जी विभागणी आहे ती इब्री जुन्या कराराप्रमाणेची ती विभागणी आहे. हाबेलापासून झकरिया, इब्री बायबलमध्ये जे लास्ट पुस्तक जे आहे ते झकरिया आहे. आणि येशूला माहित आहे की अपोक्रिफाचे पण पुस्तक आहेत, जे 400 वर्षाच्या मध्ये लिहिलेले आहेत, पण येशू तिथं थांबत नाही. पण जसं आपलं जे बायबलमध्ये आहेत 39 ओल्ड टेस्टिमेंट मधले, तिथं थांबतो येशू जकरियापर्यंत. तर तिथं पण आपल्याला पाहायला भेटतं. मग येशू म्हणतो शास्त्रे, लिखाण व संदेश ते मजविषयीची साक्ष देतात. तर ती जी विभागणी आहे, शास्त्रे, लिखाण, संदेश ते जे आहे, ते पण 39 जे पुस्तक आहेत जुन्या कराराचे, त्याची डिव्हिजन आहे. आणि येशूला माहित होतं की बाकीचे पुस्तकं हे जे आहेत मॅकबेस वगैरे वगैरे वगैरे, पण येशू त्यांची इन्क्लुजन करत नाही. आणि त्या पलीकडे काही असे गंभीर गोष्टी आहेत त्या मॅकबेसच्या आणि ह्या पुस्तकामध्ये. उदाहरणार्थ, आपल्या दान देण्याने आपण आपली पाप विमोचन करू शकतो, असं त्या मॅकबेसच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं. तर देवाचा आत्मा तसं आणि दुसऱ्या ट्रॅकला आपण आपल्याला नेऊ शकत नाही. सुरुवातीपासून एकच ट्रॅक आहे की पाप विमोचन करणारा येणार आहे आणि तो म्हणजे येशू, आणि त्याच्यामध्येच ते आपल्याला मिळतं. कृपेद्वारे, विश्वासाद्वारे ते मिळतं. तर मग देवाचा आत्मा दुसऱ्या ट्रॅकला घेऊन जाऊ शकत नाही की दान धर्माद्वारे आपल्याला पाप विमोचन आहे म्हणून. तर ह्या कारणामुळे आपण जे आहे म्हणतो की मार्टिन लुथरनी ते नाही काढलं, पण त्या 66 पुस्तकांचे गुणच एवढे वेगळे आणि अद्भुत आहेत की फक्त मंडळीने रेकग्नाइज केलं की ह्या 66 पुस्तकांमध्ये अद्भुत देवाचं गौरव आणि ख्रिस्ताची जी गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये आहे. तर आपण तिथं थांबू. काही कुणाला काही प्रश्न आहेत दुसरे? नसतील तर मग आपण प्रार्थना करूया. काही प्रार्थना विनंती आहेत का? किरण गायकवाडचे काही डेव्हलपमेंट कामाचे? अजून नाही.